सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित युतीचे सर्व नगरपालिका नगरपंचायतीचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सर्व प्रमुख पदाधिकारी बंधू आणि भगिनी, आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचं मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि शिवसेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांना अभिमान आहे की आज आमच्या कोकणातला एक सहकारी लवकर जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर बसलेला आहे. हे आमच्यासाठी आणि कोकणवासियांसाठी अतिशय महत्वाची बाब आहे. चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर असा योग आला नव्हता. काढून द्या तो पहिलाच योग असल्यामुळं तुमच्या मनापासून कौतुक देखील करतो आणि तुमच्या भावी वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो. आणि दुसरे आभार एवढ्यासाठीच मानतो, नुसती आपण युती केली नाही तर ती युती टिकली पाहिजे आणि युतीच्या प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीवर प्रभाव पडायला पाहिजे. या भावनेतनं महाराष्ट्रातला पहिला प्रचार रवींद्र चव्हाण साहेबांनी रत्नागिरीतनं सुरू केला, त्याबद्दल देखील त्यांना मला धन्यवाद देतो. सेना आणि भाजप म्हणजे कमळ आणि धनुष्य हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकत्र आहे. मी परवाच्या देखील फॉर्म भरण्याच्या एका बैठकीमध्ये सांगितलं की आपापसामध्ये जर काय हवे असतील तरी पक्षासाठी बाजूला ठेवली पाहिजे. उदय सामंत मोठा आहे की अन्य कोण मोठा आहे याची चर्चा करण्यापेक्षा मी स्वतःहून सांगितलं की प्रदेशाध्यक्ष पद आणि भाजपासारख्या पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद हे चव्हाण साहेबांकडे आहे. त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांपेक्षा पदानं आणि मानानं 100% रवींद्र चव्हाणच मोठे आहे. त्याच्यामुळं कोणाच्याही मनामध्ये शंका आणण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.